नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिभा ही नागराजवर रागवते आणि त्याला बोलते, जर तुम्ही आज रात्री देखील पुन्हा घरामध्ये कोणाला न सांगता घराच्या बाहेर गेलात तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही परत घरामध्ये यायचं नाही. आणि तेव्हा नागराज देखील रागाने प्रतिभाकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण बघतो, सुमन ही नागराजवर ओरडते आणि बोलते, दादा ने काल तुम्हाला एवढे ओरडले तरी तुम्ही पुन्हा एकदा तरी घराबाहेर गेले होतात ना त्या मैफतला भेटण्यासाठी. आणि तेव्हा नागराज हा पुन्हा एकदा रागाने सुमनकडे पाहू लागतो. तर इकडे आपण पाहतो, सायली हे अर्जुनला बोलते, बाबू जो ट्रक चालवत होता तो ट्रक तर त्याच्या मालकीचा नसेल, ते आपण ट्रकच्या मालकाला शोधायला हवे, त्याच्याकडून आपल्याला काही माहिती मिळू शकते. त्यावेळेस अर्जुन बोलतो, 22 वर्षापूर्वी ही माहिती नाही मिळाली, मग आता कसं काय शक्य आहे ही माहिती मिळेल? तेव्हा सायली त्याला उत्तर देते, कदाचित 22 वर्षापूर्वी ही माहिती त्यांना मिळू शकली नसेल, परंतु आता जर मिळाली तर पुन्हा एकदा पोलीस आहे तो मिस्ट्री माणूस ज्याला रविराज मामाने प्रतिभा आत्याला मारण्याची सुपारी दिली होती, तो देखील आपल्या समोर येईल. त्यावेळेस अर्जुन त्या ट्रकच्या मालकाला शोधण्याचा विचार करतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशा प्रकारे नागराज हाच खरा मैफतला सुपारी देणारा व्यक्ती आहे हे सायली व अर्जुन शोधून काढणार, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.